नमस्कार मैत्रिणींनो. मस्तपैकी आमरस बनवलेला आहे मी आणि त्याच्यासोबत धिरडे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट आणि पातळ असे धिरडे आपले झालेले आहेत. जर तुम्हाला असे धिरडे करायचे असतील, तर मी सांगितलेली रेसिपी नक्की ट्राय करा. चला आपण बघूया. तर आपल्याला धिरडे बनवण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 1 कप ज्वारीचं पीठ. जर तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, तर अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून आपण छान हे मिक्स करून घेऊया. पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं-थोडं करून पाणी टाकायचं. पाणी भरपूर लागतं आपल्याला याच्यामध्ये. तर मी परत एकदा 2 कप टाकलेलं आहे आणि छान हे हळू मिक्स करायचंय. एकही गाठ झालेली नाही पाहिजे पिठाची. एकदम सॉफ्ट असं आपल्याला पीठ करायचं आहे. आपलं डोश्याचं बॅटर कसं असतं त्याच्यापेक्षा सुद्धा पातळ आपल्याला हे आपलं पीठ करायचं आहे. त्याच्यामध्ये परत मी आता पाणी टाकून घेते आणि हे मिक्स करून घेऊया आपण. तुमच्याकडे हँड मिक्स असेल तर घ्या किंवा हाताने केलं तरी चालेल. मी आता हे काढून ठेवते साईडला आणि हातानेच व्यवस्थित त्याच्या गुठळ्या काढून घेऊया आपण. पीठ छान मळायचं आपलं एकदम छान सॉफ्ट असं पीठ झालं पाहिजे. एकही गाठ नाही झाली पाहिजे गुठळीमध्ये. तर हातानेच छान हे आपण मळून घेऊया. मी सगळं पाणी टाकलेलं आहे 1 कपामधलं. आपल्याला अजून पाणी लागेल कारण अजून हे घट्टच आहे. मळत आपल्याला थोडं-थोडं करून पाणी टाकायचं. एकदम जर पाणी टाकलं तर आपल्याला पीठ हे व्यवस्थित मिक्स करता येणार नाही. तर आपण हे हळू मिक्स करूयात. मला हे छोटा बाउल वाटतोय, तर मी मोठ्या बाउलमध्ये टाकून घेते. तुम्ही घेता वेळेसच एक मोठं पातेलं घ्या आणि त्याच्यामध्येच करायला घ्या. कारण याच्यामध्ये पिठापेक्षा डबल पाणी असतं. त्याच्यामुळे मी परत थोडंसं पाणी टाकून मिक्स केलंय. याच्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप ज्वारीचं घेतलंय. 3 कप पीठ घेतलंय मी. तर ह्याला जवळपास 6 कप पाणी लागतं. त्याच्यामध्ये परत मी अर्धा कप टाकून घेते. डबल पाणी लागतं याच्यामध्ये. तुम्ही थोडं-थोडं करूनच पाणी टाका. एकदम मी 6 कप सांगितले म्हणजे 6 कप टाकू नका. कमी जास्त सुद्धा तुम्हाला लागू शकतं. हे छान व्यवस्थित मळलंय. त्याच्यामध्ये मी 1 चमचा लसूण टाकून घेते. लसणाने अप्रतिम चव लागते धिरड्याला. तुम्ही याच्यामध्ये जर लाल तिखट थोडंसं टाकायचं असेल तरी टाकू शकता. पण मी तर नाही ॲड केलं. मी फक्त मीठ आणि लसूण टाकलेलं आहे. याने सुद्धा मस्त अप्रतिम अशी चव येते. तर हे पीठ झालेलं आहे. तर ह्याला आपण 10 मिनिटं असंच ठेवूया. दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलाय आणि एक कांदा कापून घेतलाय मी आणि असं वरती धरायला आपल्याला लावायला सोपं जाईल म्हणून एक कांदा घेतलेला आहे. चमच्याने नाही टाकायचं कारण भरपूर लागतं आणि एकदम असं जर कांद्याने लावलं तर थोडंसं आणि छान असं स्प्रेड होतं. ब्रशनी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा असं कांदा घेतला तरी चालेल. एकदम घावणे करायची पारंपरिक पद्धत आहे गावाकडची. धिरडे कोणी घावणे बोलतं, कोणी धिरडे बोलतं. तर बघा छान असं मी टाकून घेतलेलं आहे पीठ आणि असं थोडंसं थंड पाण्यात हात बुडवायचा आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं. हे 5 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया. हे बघा आता 5 मिनिटानंतर बघू शकता एकदम छान आपले धिरडं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो किती छान इझिली आपण धिरडं आपलं निघत आहे. मी आपला रोजचा चपात्या करायचा तवाच घेतलेला आहे. तुम्हाला जर डोसा पॅन लागत असेल, तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण आपण जे वापरतो त्यामध्ये सुद्धा सहज हे घावणे होतात. अजिबात चिटकत वगैरे नाही. तुम्ही बघू शकता जाळी वगैरे पडलेली आहे. असंच मी अजून एक करून दाखवते तुम्हाला. खूप छान होतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे. पीठ नाही तर खाली बसतं आणि वरती पाणी येतं. तसं न होता प्रत्येक वेळी आपण हलवून घ्यायचं. थोडासा परत थंड पाण्यामध्ये हात बुडवून छान हे सगळीकडं अजिबात हे पोळत नाही. पटापट करायचं. खूप मस्त चवीला अप्रतिम असे घावणे लागतात आणि पातळ एवढे की एकदम रुमाल असतो ना आपला, तसंच हे एकदम पातळ होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान असे झालेले आहेत आपले घावणे. तुमच्याकडे याला घावणे म्हणतात की धिरडे म्हणतात? हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्याकडे तर याला धिरडेच म्हणतात. खूप छान होतात. हे बघा.
किती पातळ झालेला आहे अक्षरशः एकदम डोसा पातळ असतो आपला पेपर डोसा त्यापेक्षा सुद्धा पातळ झालेला आहे. एक साइडने झाले. अरे आपण व्यवस्थित टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि छान झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, मस्त प्रतिम असे आपले धिरडे झालेले आहेत. तर आपण हे वाढून घेऊ. मी इथे कोरडी आणि रस बनवून घेतलेला आहे, पापड कुरडे वगैरे. हे बघा मैत्रिणींनो, किती मस्त असे लुसलुसीत आणि एकदम सॉफ्ट असे आपले घावणे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला उघडून दाखवते. हे बघा, मस्त एकदम असे सॉफ्ट असे आपले घावणे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला दुसरे परत दाखवते. पातळ झालाय बघा तुम्ही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. चपातीपेक्षा, पुरणपोळीपेक्षा सुद्धा हे गाणं खूप सोपं आहेत. करायला सोपे आणि खायला अप्रतिम. तुम्ही नक्की ट्राय करा.